टिंग टॉंग दरवाजाची बेल वाजली. मॅडम, आपल्या केकची ऑर्डर. हो, थँक्यू असे म्हणत केकचा बॉक्स हातात पकडत ज्योतीने दरवाजा बंद केला आणि आवाज दिला, श्री लवकर ये. हे बघ, मी आज तुझ्यासाठी खास केक आणला आहे. आवडला ना तुला? अरे तुला काय वाटलं मी विसरले तुझा बर्थडे? चला बसा खुर्चीवर. स्त्रीला खुर्चीवर बसून त्याच्यासमोर ज्योतीने केक ठेवला आणि त्याला पाहत म्हणाली, माझा आवाज एवढा चांगला नाही. 1 मिनिट हा, बर्थडेचे गाणे लावते. असे म्हणून तिने म्युझिक सिस्टम ऑन केला आणि हॅपी बर्थडेचे गाणे लागले. तशी ती त्या मागमाग म्हणू लागली आणि गाणे बंद होताच तिने टाळ्या वाजवत श्रीला म्हटले, श्री केक कट कर. नाही जमणार तुला? ओके ओके मी येते. असं म्हणत तिने केक कट केला आणि श्रीला पाहत म्हणाली, विश यू हॅपी हॅपी बर्थडे श्री. असे म्हणून तिने त्याला केकचा तुकडा भरवला आणि दुसरा थोडा तुकडा आपल्या तोंडात टाकला. ती श्रीकडे पाहत म्हणाली, श्री आज तुला 10 वर्ष झाली आमच्या घरात येऊन, पण गेल्या 5 वर्ष तू माझ्या खूप जवळ आहे. श्री तू नसतास तर काय झालं असतं विचारही नाही करवत तू माझ्या सुखादुखात नेहमी सोबत करतोस. तुला पाहिल्यावर मनाला शांतता मिळते. आपलेसे वाटते कधी कधी. मी तुझ्यावर रागवते पण श्री तेही प्रेमानेच नाही का? तसेही मला आणि माझ्याशिवाय तुला आहेच कोणीच नाही. पण म्हणून आपण निराश नाही व्हायचे. आता पण मी बोलत आहे आणि तू फक्त माझ्याकडे पाहत आहेस, काहीच बोलत नाही. तसेही तू काय बोलणार? जाऊ दे. चला आता तुझ्या आवडीचे जेवण मी मागवले आहे ते पटकन खा. इथेच बस, घेऊन येते मी. असे म्हणत ज्योती किचनमध्ये गेली आणि बाऊल श्री समोर ठेवत म्हणाली, श्री मनसोक्तपणे खा. सकाळचे 6 वाजले. नेहमीप्रमाणे ज्योती उठली. फ्रेश होऊन तिने ब्रेकफास्ट आणि टिफिन बनवला. देवाची पूजा करून ती आणि श्री सोबत ब्रेकफास्टसाठी बसले. ती वेळेची पक्की होती त्यामुळे ती नेहमीच वेळेवर ऑफिससाठी बाहेर पडली. तिने श्रीला पाहत म्हटले, श्री चल मी ऑफिसमध्ये जाते. तू घरी मस्ती करू नकोस, गप्प बसून राहा आणि तुझे दुपारचे जेवण मी ठेवले आहे. हे म्हणत ज्योती दरवाजा लॉक करून बाहेर पडली. ऑफिसमध्ये दिवसभर कामात स्वतःला गुंतवून ठेवण्याचा तिचा प्रयत्न असायचा, पण अधूनमधून तिच्या डोळ्यासमोर श्रीचा चेहरा यायचा. लंच टाईमला सुद्धा ती फोन करून घरच्या CCTVमध्ये डोकवायची आणि श्री शांतपणे आपल्या जागेवर पडलेला दिसला की तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू यायचं. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर ती घाईघाईने घरी परतली. दरवाजा उघडताच श्री धावत तिच्याकडे आला आणि तिच्या भोवती फिरू लागला. ज्योती खाली बसली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, माझा गोड श्री, किती वाट पाहतोस रे तू माझी? तिच्या आवाजातला थकवा क्षणात नाहीसा झाला होता. ती कपडे बदलून आली आणि सोफ्यावर बसत श्रीला जवळ घेत म्हणाली, माहिती लोकांना वाटतं मी एकटी आहे, पण खरं सांगू तू आहेस ना माझ्यासोबत, म्हणूनच हे घर जिवंत वाटतं. श्री तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पडला. त्या निरागस स्पर्शात तिला एक वेगळी झोप मिळाली. रात्री जेवण आटोपल्यावर ती बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. हलका वारा सुटला होता. ज्योती मनातल्या मनात म्हणाली, देवा मला काहीही नको, फक्त श्री नेहमी माझ्यासोबत राहू दे. मागून श्रीने हलकेच फुकत तिचे लक्ष वेधले आणि ती हसली. त्या क्षणी तिला जाणवलं, नातं बोलण्याने जुळत नाही. काही नाती फक्त सोबत असण्याने जिवंत राहतात आणि श्री तिच्यासाठी तसंच एक नातं बनून गेला होता. हे ते खा, मी संध्याकाळी आल्यावर आपण फिरायला जाऊ. असे म्हणत आपली बॅग घेऊन ज्योती बाहेर पडली. तिने घरच्या दरवाजाला कुलूप लावले आणि जिना उतरत बिल्डिंगच्या खाली आली. तिने पाहिले की कोणीतरी तिच्या स्कूटर काढण्याच्या वाटेवरच कार पार्क केली आहे. ते पाहून तिला राग आला. तिने वॉचमनला आवाज दिला. तिचा आवाज ऐकून तो पळत आला. काय झालं मॅडम? काय म्हणून काय विचारतोस? ही कोणाची कार आहे? मी माझी स्कूटर कशी काढू? वॉचमॅनने पाहिले तर खरंच वाट नव्हते. अरे हो मॅडम, इथं तर वाटेवरच आहे. 1 मिनिट, आता चावी घेऊन येतो. चेअरमन साहेबाच्या घरी कोणी आले आहे? कंटाळलेला स्वरात ज्योती म्हणाली. बरं लवकर कर, मला उशीर होईल. वॉचमॅनने चावी आणली आणि ज्योतीला रस्ता दिला. तसे तिने गाडी सुरू केली आणि निघून गेली. हे पाहून वॉचमॅन मात्र मनाशी काहीतरी पुटपुटला. ज्योती सरकारी कार्यालयात उच्च पदावर कामावर होती. तिला बेशिस्तपणा अजिबात आवडत नसे, त्यामुळे काही सहकार्याशी तिचे पटत नसे. दुपारचे जेवणही ती काही मोजक्या लोकांच्या सोबत करत असे. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी ज्योती आपल्या स्कूटरवर घरी निघाली
आणि काही क्षणात ती घरी पोहोचली. स्कूटर व्यवस्थित जागेवर पार्किंग करून ती वर गेली. चावीने तिने घराचा दरवाजा उघडला. तो आवाज ऐकून श्री धावत आला. त्याला असे धावत आलेले पाहून, अरे थांब, आता आली मी. मला माहीत आहे आपल्याला आज फिरायला जायचे आहे. ते फ्रेश होऊन येते, चहा पिते, मग जाऊ, असे सांगून ती आत गेली. फ्रेश होऊन तिने आल्याचा चहा केला. चहा पिता पिता मोबाईलवर नजर मारली. तोपर्यंत श्री तिच्या शेजारी येऊन बसला होता. श्री सारखा तिच्या तोंडावर पाहत होता. हे पाहून, तुला एकदा सांगितलेलं म्हणजे ते केल्याशिवाय पर्याय नाही. चला, असे म्हणून श्रीला घेऊन दरवाजा बंद केला आणि चालत चालत दोघेही जवळ असलेल्या पार्कमध्ये गेले. ज्योतीने बसण्यासाठी नजर मारली तर एक सोफा खाली होता. बाकीचे भरलेले होते. पार्कमध्ये लोक खेळत होते तर काही चालत होते. ज्योती आणि श्री सोफ्यावर येऊन बसले. ज्योती इथे तिथे नजर मारून त्याच्याशी बोलू लागली, पण श्री मात्र तिला काही उत्तर देत नव्हता. तरीही ती बोलत होती. मध्येच तिने पर्समधून मोबाईल काढला आणि आपली आणि श्रीची सेल्फी घेतली. 2-3 फोटो घेऊन तिने तो पर्समध्ये ठेवला आणि श्रीबरोबर पार्कचा एक चक्कर मारून ती घरी निघाली. पण समोर बसलेले मात्र कुजबुज करत होते. ती वेडी आहे का? अशाच एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे ज्योती स्कूटरवरून घरी येत होती. वाटेत अचानक तिच्या स्कूटरचा टायर पंक्चर झाला. ते पाहता, अरे देवा, याला आणि आताच व्हायचे होते पंक्चर. इथे जवळच कुठला मेकॅनिक नाही. काय करू, कशी जाऊ घरी, अशी ती स्वतःशी पुटपुटू लागली. तिने स्कूटर स्टँडवर लावल्याने तिच्या शेजारी उभी राहिली. एवढ्यात कोणीतरी बाईकवाला तिच्यासमोर येऊन थांबला. त्याने आपल्या हेल्मेटची काच खाली केली आणि ज्योतीकडे पाहत विचारले, मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? तसेही ज्योतीचे बोलणे काही मोजक्याच लोकांचे असायचे आणि त्यात हा अनोळखी माणूस. ज्योतीने त्याला पाहत म्हटले, काही नाही. तरीही त्याने स्कूटरकडे पाहिले आणि म्हणाला, मॅडम, स्कूटरचा मागचा टायर पंक्चर झाला आहे आणि तुम्ही म्हणता काही नाही? अहो, घाबरू नका. मी तुमच्या सोसायटीमध्ये गेल्या आठवड्यात नवीन राहायला आलोय. माझे नाव साहिल देवधर. मी तुम्हाला सोसायटीमध्ये पाहिले आहे. कदाचित तुम्ही मला पाहिलं नसेल. असे म्हणून त्याने हेल्मेट काढले. हे पाहता ज्योतीने हलकीशी एक नजर त्याच्या चेहऱ्यावर मारली तर तो चेहरा तिला पाहिल्यासारखा जाणवला. तरी ती म्हणाली, नाही, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही कसा? तुम्ही मेकॅनिकलला बोलावले का? कारण इथे मेकॅनिक मिळणे मुश्किल आहे. या प्रश्नावर ज्योती गप्पच राहिली, कारण तिलाच घरी कसे जावे हे समजत नव्हते. तिचे ते गप्प राहणे पाहून, मॅडम, तुम्ही बसने जा, मी तुमची गाडी दुरुस्त करून घरी आणून देतो. इथे किती वेळ उभे राहाल आणि इथे जवळ मेकॅनिक पण नाही मिळणार. नाही, नको, कशाला? मी पाहीन काय करायचं ते. तुम्ही जा. मॅडम, मग काय करणार? तुम्ही इथेच राहणार का? मी पाहीन काहीतरी, तुम्ही या. या ठिकाणी मेकॅनिक मिळणे कठीण होते हे साहिलच्या लक्षात आले. त्याने ज्योतीच्या चेहऱ्याकडे पाहिले तर ती खूप चिंतेत दिसली. ती पाहताच त्याने ओके असे म्हणून कोणाला तरी फोन लावला आणि त्याच्याशी बोलून लागला. फोन ठेवला आणि साहिलने ज्योतीकडे पाहत म्हणाला, मॅडम, मी एका मेकॅनिकल मित्राला सांगितले आहे, तो येईल. कशाला उगीच तुम्ही त्रास घेतला? मी पाहिले असते काय ते. मला उगीच कुणाला त्रास देणे आवडत नाही. मॅडम, त्रास कसला? संध्याकाळ होत आली आहे आणि तुम्ही इथे किती वेळ राहणार? आणि शेजारी म्हणून मी मदत नको करायला? मी थांबतो तुमच्याबरोबर, असे म्हणून साहिल थांबला. त्याने ज्योतिषी बोलण्यास सुरुवात केली, पण 1-2 प्रश्नाची ज्योतीने उत्तरे दिली आणि गप्प झाली. यावरून तोही गप्प झाला. 20 मिनिटांनी तो मेकॅनिकल आला. त्याने पंक्चर काढला. ज्योतीने पैसे दिले आणि तो गेला. ज्योतीने साहिलला पाहत थँक्स म्हटले आणि स्कूटर स्टार्ट करून निघून गेली. तोही तिच्या मागेच होता. तसेही घरची दोघांची वाट एकच होती. ज्योतीने गाडी पार केली तोपर्यंत काळोख झाला होता. तिने पटकन जिना चढला आणि दरवाजाची चावी काढली आणि पाहिली. लाईट लावली. लाईट उजेडात अंधारात गोंधळलेला श्री सरळ तिच्याकडे धावत आला. लाईटचा उजेड पडला आणि श्री धावत ज्योतीजवळ आला. ज्योती स्त्रीला जवळ करत म्हणाली, सॉरी श्री, मला उशीर झाला, तुला काळोखात राहावे लागले. अरे पण काय सांगू, प्रॉब्लेमच झाला ना. वाटेत येताना टायर पंक्चर झाला आणि तो अशा ठिकाणी जिथे मेकॅनिक पण मिळणे कठीण होते. पण देव पावला आणि तो तिथे पोहोचला. आपल्या सोसायटी नवीनच राहायला आलाय ना. तो नाव काय सांगितलं त्याने? हां, साहिल.
मी नको म्हणत होती तरीही त्याने आपल्या मेकॅनिकल मित्राला फोन लावला. तो येईपर्यंत तिथे थांबला. खरंच अनोळखी असून सुद्धा खूप मदत केली, नाही तर मला गाडी तिथेच ठेवून बसने यावे लागले असते आणि उशीर अजून झाला असता. तू काळजी करत होतास ना मला उशीर झाला म्हणून, पण तुला कसे कळवले असते. पण जाऊ दे, मी आता आली ना, चल पटकन फ्रेश होऊन येते, मग मस्तपैकी आपण जेवण करू, असे म्हणून ज्योती आत गेली. साहिल आणि ज्योती एका सोसायटीच्या वेगवेगळ्या विंगमध्ये राहत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साहिल काही सामान घेण्यासाठी सुपर मार्केटमध्ये शिरला आणि तो आपले सामान घेण्यात मग्न होता. एवढ्या समोर ज्योती पण काही घेत होती. ज्योतीने साहिलला पाहत हाक दिली. मिस्टर साहिल. ओळखीचा आवाज कानावर पडला म्हणून त्याने पाहिले आणि म्हणाला, अरे तुम्ही? हो, काही सामान नेण्यासाठी आलो आहे. हो का, मी पण. तर ज्योती, झाली तुमची शॉपिंग? नाही, थोडी उरली आहे. करा तुम्ही, माझे झाले आहे, असे म्हणत साहिल काउंटरकडे गेला. साहिलचे बिल होईपर्यंत ज्योतीही काउंटरकडे पोहोचली. ज्योतीचे सामान काही जास्त नव्हते. साहिल पैसे देऊन आपले सामान बॅगेमध्ये भरले. तेवढ्या ज्योतीही तिथे पोहोचली. तिनेही आपले सामान बॅगमध्ये भरल्याने निघतच होती की साहिलने ज्योतीला पाहत विचारले, आता कुठे? घरी की आणखीन कुठे जाणार? नाही नाही, घरी जाणार आहे. घरीच ना? मग इफ यू डोंट माइंड तर चला समोर कॉफी शॉपमध्ये कॉफी घेऊ. नाही, नको. कशाला? का, तुम्हाला कॉफी नाही आवडत? ओ, अनोळखी माणसाबरोबर कोणी पाहिले तर समजू शकतो, पण मला की आपल्याला हवे तसे जगावे. लोक काय हो हजार बोलतील, आणि तसेही आपण शेजारी. नाही तसे नाही, मला लोकांशी काही घेणे देणे. मग चला तर. नाही, माझा स्त्री वाट पाहत असेल, मी निघते, असे म्हणून ज्योती निघून गेली. पण घरी आल्यावर मात्र तिला वाईट वाटू लागले. आपण नको म्हणायला नको होते. आपुलकीने विचारले, आपल्याला मदत केली आणि आपण सरळ नकार दिला, असे ती स्वतःशी पुटपुटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ती पार्किंगमध्ये आली, पण तिची नजर इथे तिथे पाहत होती. एवढ्यात तिला साहिल आपल्या बाईककडे येताना दिसला. ती लगेच पुढे गेली आणि त्याला पाहत, गुड मॉर्निंग साहिल. साहिलने पण हसत, ओ व्हेरी गुड मॉर्निंग ज्योती. सॉरी हा साहिल, तुम्हाला माझा राग आला असेल ना? नाही. कसला राग? नाही, काल तुम्ही कॉफीसाठी. ओहो, इट्स ओके. नाही, मला राग आला. आणि आपल्या घरी कोण वाट पाहत असेल तर साहजिक आहे, तिथे पोहोचणे महत्त्वाचे आहे. माझं तसे नाही ना, माझी वाट पाहायला घरी कोणीच नसते, म्हणून तर जमेल तेवढा वेळ बाहेर घालवतो मी, असे म्हणून साहिल निघून गेला. ज्योती मात्र त्याचे ते बोलणे ऐकून गप्पच झाली. संध्याकाळी साहिल ऑफिसमधून आला. त्याने आपली गाडी पार्क केली आणि आपली बॅग घेऊन जिन्याकडे वळला. एवढ्यात त्याला हाक आली. त्याने पाहिले तर हळू आवाजात त्याला पाहत तो म्हणाला, साहेब एक विचारू? रागवणार नाही ना? साहिल गंभीर होत म्हणाला, अरे वॉचमॅन दादा, असे काय म्हणतोस? विचार ना, काय विचारायचं आहे? त्याने आजूबाजूला पाहिले आणि हळू विचारले, साहेब तुम्ही ज्योती मॅडमना पूर्वीपासून ओळखता का रे? नाही, तुम्ही इथे नवीन राहायला आलात आणि आज सकाळी तुम्ही दोघे बोलत होता म्हणून विचारले. नाही, पूर्वीपासून नाही, हल्लीच ओळख झाली आमची. पण असे का विचारले साहेब? ज्योती मॅडम सहज कोणाशी बोलत नाही. आपल्या सोसायटीच्या कित्येक माणसांना त्या ओळखतही नसतील. माझ्याशीही कामापुरते बोलणे असते. अशी व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत होती, तेही तुम्ही नवीन राहायला आलात म्हणून विचारले. काहीचा स्वभाव असतो कमी बोलण्याचा दादा, त्याला आपण काही करू शकत नाही. नाही साहेब, याला स्वभाव नाही, गुर्मी म्हणतात. वॉचमॅन दादा, असे कोणाबद्दल बोलू नये. कमी बोलणे म्हणजे गुर्मी असणे असे नाही. साहेब, तुम्हाला काही माहीत नाही. या सोसायटीत प्रत्येक माणूस त्यांना ओळखतो. एकुलते एक लेक. आईबाप पण गुरमीत, सतत दुसऱ्यांना खालीपणा दाखवण्यात हुशार. आपण काय ते सुशिक्षित आणि आम्ही अनाडी, तशी लेक. यावर हसत हसत साहिल म्हणाला, वॉचमॅन दादा, तुमचा 36चा आकडा वाटतो म्हणून एवढ्या रागाने बोलत आहात. माझाच काय, सोसायटीच्या पण खूप जणांचा आहे म्हणून तर एकटी राहते. एकटी नाही हो, एकटी कुठे, कोणीतरी वाट पाहत असेल, असे ती म्हणत होती. काय? कोणी नाही घरात, आई वडील गुरमीत गेले. ही एकटीच असते घरात, कोण वाट पाहणार? चला साहेब, येतो, माझी पाणी सोडण्याची वेळ झाली, असे म्हणून वॉचमॅन निघून गेला. मात्र साहिलच्या कानात ते वाक्य परत परत घुमत होते. एकटीच असते?
घरात कोण वाट पाहणार? ज्योती घरी परतली. पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करून ती जिन्याच्या पायऱ्या चढू लागली. आज दिवसभर तिच्या डोक्यात साहिलचे ते बोलणे घुमत होते. तिने दरवाजा उघडला, आत गेली. फ्रेश होऊन तिने किचनमध्ये जाऊन चहा केला. चहाचा कप घेऊन ती सोफ्यावर बसली. तिने श्रीला पाहत म्हटले, सॉरी श्री, आज आलेले मी तुझ्याशी बोलले नाही. माहीत आहे म्हणून तू गप्प बसलास ना, पण काय करू रे? विचारच असा पडला. तुला माहीत आहे ना, मी तुला त्या साहिलविषयी सांगितले होते ना. तो रे मला मदत केली त्याने. तोच काल काय झालं माहीत आहे का? मी सुपर मार्केटमध्ये गेले होते ना, तो पण होता तिथे. आमच्या दोघांचे सामान घेऊन एकदाच झाले तसे. त्याने मला कॉफीसाठी विचारले, पण मी नकार दिला आणि तू वाट पाहत असेल म्हणून सांगून मी निघून आले. पण मग मलाच वाईट वाटले रे. एवढ्या आपुलकीने त्याने विचारले, ओळख नसताना एवढी मदत केली आणि मी मात्र सरळ नकार देऊन आले. त्याला काय वाटले असे म्हणून मी रात्री ठरवले की त्याला सॉरी म्हणायचे. म्हणून सकाळी ना मी त्या पार्किंगमध्ये पाहत होते, एवढ्यात तो आला. मी त्याला सॉरी म्हटले, पण त्याने जे उत्तर दिले ना ते ऐकून खरंच खूप वाईट वाटले. माहीत आहे तो काय म्हणाला? तुम्हाला घरी वाट पाहण्यासाठी कोणीतरी आहे, माझे असे कोणीच नाही, म्हणून मी जमेल तेवढा वेळ बाहेर असतो. श्री, का असेल रे तो एकटा? त्याचे ते बोलणे ऐकून मी एकदम गप्पच झाली. तुला माहिती आहे, आज संपूर्ण दिवस माझ्या डोक्यात तोच विचार चालत होता. एकटेपणा किती वाईट असतो ना रे. आता बघ, मी तुला काहीतरी सांगते आणि तू मात्र झोपून गेलास. काय रे श्री, कधीतरी उत्तर दे ना. पण श्री, तू आहेस म्हणून मला खूप आधार वाटतो माझा श्री, असे म्हणून तिने श्रीला जवळ घेतले. साहिल घरी आला. फ्रेश होऊन गॅलरीमध्ये म्युझिक ऐकत बसला. पण वॉचमनचे ते बोलणे त्याला परत परत आठवत होते. तो स्वतःशी पुटपुटला, वॉचमॅन दादा तर म्हणत होता की ती एकटीच असते. मग ती तर सांगत होती कोणीतरी वाट पाहणारं. काय असेल खरे? एवढ्या त्याचा फोन वाजला. त्याने म्युझिक बंद केले आणि फोन उचलला. पलीकडून आवाज आला, तुला भेटायचे होते. गंभीर होत साहिल म्हणाला, का? काही विशेष कारण? नाही, विशेष काही नाही, असेच भेटायचे होते. कारण असताना उगीच भेटणे मला जमणार नाही. मी तुला फोन एवढ्यासाठी केला की नेहाचा पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे आणि तिचे म्हणणे आहे की तू यावेस. सॉरी, नेहाला सांग मी नाही येऊ शकत. मला उगीच मोठेपणा नको आणि आपलेपणाही नको. ती तुला फोन करणार आहे, पण मला वाटले की त्या पहिली मी तुला सांगावे. तू तिला काहीतरी म्हटले तर उगीच तिला वाईट वाटू नये. ओ रिअली सॉरी, पण माझ्या आणि नेहाचे नाते वेगळे आहे, त्यात तुला बॅलन्स करण्याची गरज नाही, असे म्हणून साहिलने फोन ठेवला. काय असेल दोघांच्या आयुष्याची कहाणी? अशाच एका संध्याकाळी साहिलच्या फोनची रिंग वाजत होती. पण साहिल गाडी चालवत होता म्हणून त्याने घेतला नाही. तो सोसायटीच्या पार्किंगमध्ये पोहोचला आणि त्याने मोबाईल पाहिला आता. आणि परत कॉल. हॅलो नेहा, बोल. हा साहिल. काय रे, फोन का रिसीव करत नव्हतास? काही नाही, बाईकवर होतो. ओके साहिल, ऐक, माझा आणि सूरजचा साखरपुडा फिक्स झाला आहे आणि तुला यायचे आहे. सॉरी नेहा, पण मी नाही येऊ शकणार. पण का साहिल? हे बघ नेहा, मला माहीत आहे तुझे न येण्याचे कारण, पण मी तुला बोलवते. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नेहा, सॉरी, पण मी नाही येऊ शकणार. साहिल, एक सांगू का? काय? हा दुरावा संपू नाही शकत का? काय आहे ना, या दुराव्यामुळे आपल्यात ही दुरावा येत आहे. नेहा, त्या दुराव्याविषयी मला माहीत नाही, पण आपल्यात कधीही दुरावा येणार नाही. मी लग्नाला नक्की येईल, पण आता फोर्स नको. ॲज युअर विश, थँक्स, असे म्हणून साहिलने फोन ठेवला आणि झपाझप झिना चढून दरवाजा उघडला. आज जरा ज्योतीला उशीर झाला होता, तरी तिने गाडी पार्किंगमध्ये पार्क करून वॉचमॅनला हाक दिली. ज्योतीचा आवाज ऐकताच वॉचमॅन आहे तसा तो पळत आला. काय झालं मॅडम? हे घे. काय आहे मॅडम? तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट. पण का मॅडम? दादा, तुम्ही खूप करता आमच्या सोसायटीसाठी. दादा हे शब्द कानावर पडताच वॉचमॅनने ज्योतीकडे पाहिले, कारण ती त्याला रमेश याच नावाने हाक मारायची. त्याचे ते असे पाहणे ज्योतीच्या लक्षात आले. ती त्याला पाहत म्हणाली, काय झालं दादा? दादा म्हटले म्हणून चकित झालात? पण सगळे तुम्हाला दादाच म्हणतात ना. पण मी नाही म्हणायची, पण आजपासून मी पण तुम्हाला दादाच म्हणणार. तसेही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. दादा हे ठेवा. आमच्या सोसायटीची सुरक्षा तुमच्या हातात असल्याने ती तुम्ही चोख बजावत आलात, असे म्हणून ज्योती निघून गेली. वॉचमॅन दादा मात्र पाहत राहिले, कारण ज्योतीचे असे रूप त्यांनी कधीच पाहिले नव्हते.
ज्योती साहिलच्या एकटेपणाबद्दल विचार करत होती, पण त्याच्या घरी जाऊन त्याला विचारावे हे धाडस तिला होत नव्हते. तसेही त्याचे एकमेकांचे नंबरही नव्हते. हीच परिस्थिती साहिलची होती. घरात कोणी नाही तर कोणीतरी वाट पाहत असेल हे ती का म्हणाली, याचे उत्तर मात्र त्याला मिळाले नव्हते. पार्किंगमध्ये भेटल्यावर हाय हॅलो करून ते निघत होते, पण दोघांच्याही मनात एकमेकांविषयी खूप प्रश्न होते. रविवारचा दिवस उजडला. रविवार असल्याने ज्योती जरा उशिराच उठली. सगळे घरकाम श्रीचे करून तिने जेवण बनवले. दुपारी 1 वाजता दोघेही जेवणास बसले. श्रीला पहा ज्योती म्हणाली, श्री, आज आपण फिरायला जाणार आहोत तुझ्या आवडत्या पार्कमध्ये. तुला तिथे मज्जा येते ना? मग पटकन जेव, थोडी विश्रांती घे, मग जाऊ आपण. अशा तिच्या गप्पा चालू होत्या, पण एकतर्फी श्री तिला नेहमीप्रमाणे काहीच उत्तर देत नव्हता. जेवण उरकून तिने थोडा आराम केला. संध्याकाळी 5 वाजता ती आणि श्री पार्कमध्ये गेले. रविवारी पार्कमध्ये गर्दी असते, तशीच आजही होती. ज्योतीने स्त्रीला घेऊन पार्कचे एक राऊंड मारावा असे ठरवले. तसे ती चालू लागली. अचानक तिची नजर एका सोप्यावर गेली. तो माणूस तिला ओळखीचा वाटला. तिने थोडं पुढे जाऊन पाहिले तर तो साहिल होता आणि त्याच्याबरोबर एक मुलगी होती. दोघेही गप्पात रमले होते. त्याला पाहून ज्योती पुटपुटली, एकटा राहतो म्हणतो तर ही कोण? जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे, असे म्हणून ती पुढे निघाली. तिला तिच्या ओळखीच्या नातेवाईक भेटली. ज्योतीने तिला पाहत हसले, पण तिने तिला न पाहिल्यासारखे केले. ते पाहून ज्योतीने श्रीला पाहत म्हटले, पाहिलं श्री, त्या काकूने मला न ओळखल्यासारखं केले. बघणारे सगळे कसे मस्त गप्पा मारत आहे, पण माझ्याशी गप्पा मारायला कोणीच नाही. साहिलला मी एकटे समजत होते, पण त्यालाही गप्पा मारण्यासाठी कोणीतरी आहे, पण मला कोणीच नाही, असे म्हणून ज्योतीचे डोळे भरले. ती साहिल बसलेल्या सोप्याजवळ पोहोचली, पण साहिल गप्पात गुंतला होता. ज्योती तशीच पुढे गेली. एक रिकामा सोपा दिसला, त्यावर ती आणि श्री बसले. ती सगळे पाहत होती. लोकांचे हसणे मस्ती करणे. तिने परत एकदा साहिल बसलेल्या ठिकाणी नजर मारली, तर तो अजूनही गप्पात रमला आहे. हे पाहून तिने डोळे बंद केले. एवढ्या तिला हाक ऐकू आली. तिने डोळे उघडून पाहिले तर साहिल होता. त्याबरोबर ती मुलगी होती. साहिलने हसत हसत विचारले, ज्योती, तुम्ही इथे? आणि असे डोळे मिटून? नाही, असेच. तुम्ही आहात ना इथे की निघणार? नाही, आहे ना. अच्छा, मी येतो हिला सोडून, असे म्हणून साहिल आणि ती मुलगी गेली. आणि अचानक ज्योतीच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. ती श्रीला पाहत म्हणाली, हाच तो साहिल. थोड्याच वेळात साहिल परतला. ज्योतीने त्याला जागा दिली तसे तो बसला. ज्योतीने उत्सुक होत विचारले, रविवारी येता तुम्ही इथे? कधी दिसला नाही? नाही, मी नाही येत. आज फक्त भेटायला आलो होतो आणि तुम्ही दिसला. म्हटलं तुमच्याकडे वेळ आहे तर गप्पा गोष्टी होतील. ती मुलगी मैत्रीण वाटतं. हो, तसेच काहीतरी. मी तुम्हाला ओळख करून दिलीच नाही. हा माझा श्री, आणि श्री हे साहिल ज्यांनी मला मदत केली होती. हा श्री म्हणजे त्या दिवस तुम्ही हा वाट पाहणार म्हणत होता? हो, हाच तो माझा श्री. खूप जीव लावतं. याच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय याला कोणीच नाही. साहिलने पाहिले तर ज्योतीचे डोळे भरले होते. ते पाहून, ज्योती, तुमचे डोळे भरले, काय झालं? काही नाही, असे म्हणून ज्योती गप्प बसली. यावर साहिल म्हणाला, मला माहीत नाही तुमच्या मनात काय चालू आहे, पण एक मित्र म्हणून सांगू का, तुम्हाला तरी स्त्री आहे, मला सोबत कोणीच नाही. यावर ज्योतीने साहिलकडे पाहत विचारले, मग ती मुलगी कोण? ज्योतीने त्या मुलीबद्दल विचारले. तसे साहिल गप्प झाला. हे पाहून ज्योती म्हणाली, सॉरी, मला असे विचारायला नको होते. नाही, इट्स ओके. नाही, तुम्ही आता पण म्हणाला ना की सोबत नाही, म्हणून मला विचारावेसे वाटले. ज्योती, खरंच मला सोबत नाही, पण का तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. असे म्हणता की कोणाला सांगितल्यावर मन हलके होते. मिश्रील ज्योतीकडे हसत साहिल म्हणाला, बरोबर बोललात तुम्ही. कोणाला सांगितल्यावर मन हलके होते. ज्योती, तुम्ही आणि मी एकाच एकटेपणाच्या नावेतून प्रवास करत आहोत. आज ज्या मुलीला तुम्ही पाहिले ती माझ्या बायकोची बहीण नेहा. बायको म्हणजे तुमचे लग्न झाले होते, पण ते आता नाही. आमचा घटस्फोट झाला. काय? हो ज्योती, 2 वर्षापूर्वी आम्ही वेगळं झालो. काय? पण तुमच्यासारख्या माणसाबरोबर असे व्हावे, काही कारण? आणि तिची बहीण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये? तिची बहीण मला बहीणप्रमाणे आमचे नाते घटस्फोटानंतरही कायम राहिले.
एका मोठ्या भावाप्रमाणे ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलते आणि या घटस्फोटात आमच्या दोघांची चुकी होती, त्यामुळे तिने माझ्याशी नाते नाहीत तोडले. पुढच्या आठवड्यात तिचा साखरपुडा आहे आणि तिचे म्हणणे असे आहे की मी तिथे यावे. काय? हो, पण मी नाही जाणार. मग तुमच्या बायकोला माहीत आहे? हो, तिला माहीत आहे की मला तिने बोलावले आहे म्हणून. मला नाही तिथे जायचे. पण काय कारण होते तुमच्या घटस्फोटासाठी? गुरमी, ज्याला आपण इगो म्हणतो, तो आमच्या नात्यात पसरला आणि अवघ्या 2 वर्षात आमच्या सहमतीने वेगळे झालो. आता कधीही भेटतो, पण तो आपलेपणा नाही राहिला. मग तुम्ही दुसरे लग्न? नाही. परत त्यात पडणे नाही. तिनेही नाही केले, पण तिच्या बहिणीला वाटते की आम्ही एकत्र यावे. पण ते अशक्य आहे. तेच मला समजत होते, पण मी तिला नकार दिला. पण त्यावेळी तुम्ही समजून घेतले असतं तर हे टोकाचे पाऊल काय असते ना ज्योती. समोरचा माणूस जर ऐकायला तयार नसेल तर आपण सांगूनही फायदा नाही. असे झाले. त्या दिवसापासून मी एकटा राहतो. आई बाबा गावी असतात. त्यांना माझ्या दुसऱ्या लग्नाची चिंता लागली आहे, पण मी त्यांना सांगितले की मला लग्न नाही करायचे. घटस्फोट होऊनही कधी तुम्ही भेटता म्हणजे प्रेम अजूनही आहेच. प्रेम खूप करायचो. रीतसर कांदे पोहे खाऊन आमचे नाते जुळले. आजही आठवतो तो दिवस जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते. पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. मग काय, आमचे लग्न झाले आणि ते प्रेम बहरले एवढे की आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हतो. ह्यातच 1 वर्ष गेले. ती पण एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होती. माहीत नाही कुठे ठिणगी पडले आमचे वाद. एकमेकाला आपण स्वतःहून वेळ देत नाही म्हणून झाला. प्रत्येक वेळी मीच का वेळ काढावा, तूही काढ, हा इगो तयार झाला आणि तो वाद एवढा वाढला की काही दिवस आम्ही सोबत असून सुद्धा एकमेकांशी बोलत नव्हतो. मग एके दिवशी ठरवले की सहमताने आम्ही वेगळे झालो आणि त्या प्रेमाची कहाणी अपूर्ण राहिली. दोन्ही घरातून आम्हाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही मागे हटलो नाही. वेगळे झालो कायमचे. एका सहीने आमचे प्रेम संपून टाकले. आम्ही एवढे प्रेम करायचो की कधी स्वप्नातही वाटले नव्हते की आम्ही वेगळे होऊ. असे म्हणून साहीने आपले अश्रू पुसले. ते पाहता ज्योती म्हणाली, सांभाळा स्वतःला. या हसऱ्या चेहऱ्यामागे एवढे दुःख लपले आहे हे आज कळले. रडून तरी काय करू, गेलेले दिवस परत आणू नाही शकत, म्हणून स्वतःला खुश आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. असे म्हणून साहिल हसू लागला. रडवल्या चेहऱ्यावरचे हसू पाहून ज्योतीला मात्र विचित्र वाटले. ती त्याला पाहत म्हणाली, आपल्या दोघांच्या आयुष्यात गुरमीनेच मार दिला. माझ्या आयुष्याची कहाणी ही गुरमीवरच बेतली. काय असेल ज्योतीची कहाणी? साहिल, माझे आयुष्य गुरमीतच गेले. गुरमी खूप वाईट असते. त्याचे परिणाम खूप वाईट होतात. माझे आईबाबा दोघेही सरकारी नोकरीवाले आणि मी एकुलते एक. माझे आईबाबा नेहमी आपल्या स्तराच्या लोकांशी बोलायचे. कोणाशीही त्यांना बोलायला त्यांना आवडायचे नाही. तीच सवय मला लागली. मी लहानपणापासून आईबाबांनी सांगितलेल्या मुलाशीच मैत्री केली. या सोसायटीतही आम्ही एवढे रुळत नव्हतो. मोजकेच लोक आमच्या संपर्कात होते. अशीच मी मोठी होत गेले. अशा निवडक स्तराच्या मैत्रीमुळे माझ्याकडे हक्काची मैत्रीच राहिली नाही की काही भरभरून बोलावे. असे त्यात कॉलेज झाले. कॉलेज आयुष्य मी भरभरून नाही जगले. नेहमी स्तरासारखे वागावे हेच डोक्यात. हिमतीवर नोकरी मिळवली. माझे आईबाबा खुश झाले आणि मलाही थोडा गर्व झाला. नातेवाईकही आमच्या घरी तसे कमीच असायचे. आयुष्यात आपलेपणा गरजेचा असतो हे तेव्हा कळले नाही. आपण श्रेष्ठ, बाकीचे मूर्ख, यातच मी जगत होते. स्वतःबद्दल असे वाईट बोलले पाहून, ज्योती तुम्ही स्वतःला दोष देत आहात? हो साहिल, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी स्वतःला दोष देत आहे कारण आता मला कळून चुकले की मी आयुष्यात काय गमावले आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून मी आता एकटीच राहिले. तुम्ही लग्न का नाही केलं? साहिल, प्रेमाची गरज आपल्या आयुष्यात किती असते ना हे मला आता कळते, पण वेळ निघून गेली आहे. म्हणजे तेव्हा जर मी गुरमीन नसते तर आज माझं आयुष्य खूप सुंदर असते. काही वर्षापूर्वी साहिल माझ्या ऑफिसमध्ये माझा सहकारी, माझ्यापेक्षा पोस्टने जरा लहान, तो माझ्यावर प्रेम करायचा. दिसायला चांगलाच होता आणि एक दिवस त्याने मला विचारले. त्याचे ते वाक्य पूर्ण होण्यास मी त्याला नकार देता त्याचा असा अपमान केला की त्या बिचाऱ्याने कधीच नजर वर करून बोलला नाही आणि लवकरच त्याची बदली झाली नसेल. मुद्दाम त्याने करून घेतले असेल. का? तो मुलगा स्वभावाने चांगला नव्हता?
नाही, नावं ठेवण्यासारखे काहीच नव्हते त्यात. खूप प्रामाणिक आणि आदर ठेवणारा होता. मग तुम्ही त्याचा अपमान का केला? मी त्याच्या वरचढ पोस्टवर होते, त्यामुळे गर्व होता आणि त्याच गर्वात मी त्याचा अपमान केला. पण त्याने एक शब्दही काढला नाही, गप्प निघून गेला. 1 महिने त्याला कसेबसे काढले आणि त्याची बदली झाली. त्यांनी मुद्दाम केले असेल. मग तुम्ही लग्न का नाही केलं? लग्न स्थळाच्या बाबतीत असेच झाले. येणाऱ्या स्थळाकडून एकतर माझ्या आईबाबांना नाहीतर मला खूप अपेक्षा होत्या. यात स्थळे नकारत गेली आणि सगळीकडे आमचा स्वभाव कळला. मग स्थळे येणे बंद झाली. तरीही मला या सर्वाचे काहीच वाटत नव्हते. पण एक दिवशी मात्र सगळे संपले. आईबाबाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातच ते दोघे गेले. राहिली ती फक्त मी एकटी. सगळे सोयरे आले आणि कार्य करून निघून गेले. मात्र माझ्यासाठी माझे दुःख कमी करण्यासाठी कोणीच थांबले नाही. त्या तशा अवस्थेत मला एकटीला सोडून गेले. थांबणार कसे? आम्ही कधी त्याच्याशी प्रेमाने बोललोच नाही. त्या दिवसापासून हा श्री माझा सोबती झाला. त्याला आमच्या घरात येऊन 10 वर्ष झाली, पण त्याची साथ मला या 5 वर्षात खूप झाली. ते दुःखाचे दिवस मी श्रीबरोबर घालवले. त्या दिवसापासून आजपर्यंत श्रीच माझं सर्वस्व झाला. लोक मला हसतात की काय वेडी ही कुत्र्याबरोबर बोलते, पण श्री न बोलता हे सगळे समजून घेतो. आधार वाटतो मला त्याचा. पूर्ण घरात फक्त तो आणि मीच असतो. आता कळले की आपलेपणा काय असतो. माझ्याकडे पैसे आहेत, पण ते आनंदाचे क्षण घालवण्यासाठी आपली माणसं नाहीत. शेजाऱ्यांशी बोलावे तर कोणी नाही. हक्काची अशी मैत्रीण नाही, कोणीच नाही. पण आता मला वाईट वाटले तरीही मी काहीच करू शकत नाही. म्हणून मी स्वतःला समजावते की श्रीच माझा आपला आहे, बाकी कोणी नाही. असे म्हणून ज्योती रडू लागली. तिचे ते पश्चातापाचे बोलणे पाहून तिला समजावत साहिल म्हणाला, हे बघा ज्योती, यात तुमची काही चूक नाही. तुम्हाला बालपणी जे शिकवण दिली त्यावर तुम्ही चालत आलात, पण मोठेपणी तुम्ही थोडा विचार करायला हवा होता. पण आता आपण काहीच करू शकत नाही. असे तुम्ही स्वतःला बदला. लोकात मिसळण्याचा प्रयत्न करा. माहीत आहे पहिली ते काही बाई बोलतील, पण त्यांना पण हळूहळू कळेल की तुम्ही बदलला आहात. काय असते ना, जसे पेराल तसेच उगवेल, तसेच तुमच्या बाबतीत झाले. आणि हो, आजपासून हा मित्र तुमच्या सुखादुःखात स्त्रीबरोबर नेहमीच असेल. साहिलचे ते बोलणे ऐकून आपले डोळे पुसत ज्योती म्हणाली, खरंच तुम्ही माझे मित्र व्हाल? का नाही ज्योती, तुम्ही किती चांगले आहात. स्वतःची चूक कबूल करून पुढे जाणे याला खरी माणुसकी म्हणतात. थँक्स साहिल, तुमच्याशी बोलून बरे वाटले. एवढे दिवस मनात साचलेले आज बाहेर आले. खूप सांगायचे होते पण ऐकण्यासाठी कोणीच नव्हते. मग आजपासून आपण एकमेकांचे सुखदुःख मनसोक्त वाटून घेऊ. त्यासाठी तुम्ही मला फक्त साहिल म्हणा. एकेरी नाव कसे आपलेपणा येतो. तुम्ही पण मला ज्योतीच म्हणा. हो, असे म्हणून दोघे हसू लागल्याने स्त्रीला ज्योतीने जवळ केले. त्या दिवसानंतर ज्योतीच्या आयुष्यात हळूहळू बदल व्हायला लागला. साहिलशी झालेल्या मैत्रीमुळे ती लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करू लागली. पार्कमध्ये आता ती फक्त श्रीशीच नाही तर आसपासच्या लोकांशीही हसून बोलू लागली. वॉचमॅन दादालाही तिच्यातला बदल जाणवू लागला. एकेकाळी स्वतःभोवती भिंत उभी करणारी ज्योती आता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधू लागली होती. साहिलही तिच्यासोबत असताना स्वतःच्या भूतकाळाच्या सावलीमधून बाहेर पडू लागला. दोघांच्या आयुष्यात प्रेम नव्हतं, पण एक निखळ मैत्री होती जी दोघांना जगण्याचं नवं बळ देत होती. श्री त्यांच्या दोघांच्या मधला शांत साक्षीदार होता. ज्योती जेव्हा हसायची तेव्हा त्याची शेपटी हलायची आणि साहिलच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटायचं. आयुष्याने त्यांना जे गमवायला लावलं होतं त्याची खंत अजूनही होती. पण आता त्यांनी ठरवलं होतं, भूतकाळाला दोष देत बसायचं नाही, तर उरलेल्या आयुष्याला आपुलकीने सजवायचं. आणि त्या संध्याकाळी पार्कमधून घरी परतताना ज्योती मनात म्हणाली, कधी कधी आयुष्य आपल्याला उशिरा का होईना पण योग्य माणसं नक्की भेटवतं. समाप्त. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.